सोलापुर शहर के मोदी इलाके में इफ्तार पार्टी का आयोजन, सबने मिलकर खोला रोजा। सोलापुर शहर समेत पूरे भारत देश में रमजान की रौनक है। माह रमजान में मुस्लिम समुदाय के लोग पूरे महीने के रोजे रखते हैं और वह सुबह जल्दी उठकर घरों में बना पकवान खाकर रोजा रखते हैं, जिसे सहरी कहा जाता है, और शाम में रोजा खोलते हैं, जिसे इफ्तार कहा जाता है। तो आज रविवार 17 मार्च रमजान के छठे रोजे के मौके पर हुंडेकरी परिवार की ओर से इफ्तार पार्टी का आयोजन किया गया था, जहां सब ने मिलकर एक साथ रोजा खोला। आइए देखते हैं हमारे प्रतिनिधि मैनुद्दीन नदाफ की यह रिपोर्ट। इधर आना मास्टर को हाकिम साहब को हाँ हाँ आज 6वा दिवस आहे रोजाचा। आमचे सहकारी रियाजभाई व समीरभाई हुंडेकरी या दोघांच्या वतीनं आज ह्या भागातील सर्व रोजा इफ्तार ज्यांनी उपास केलेला आहे अशा सर्वांना हिंदू मुस्लिम सगळ्यांना या ठिकाणी बोलून हा रोजा इफ्तारचा पार्टी ठेवले। मी सर्व मुस्लिम बांधवांना आमच्या शुभेच्छा देतो की आज 6वा आहे आणि कडक उन्हाळ्यामध्ये हा असा उपास आहेत, पण ते उपास सगळे कडक करतायत आणि ह्याच्या पुढे आणखी टाइम वाढत जाणार आहे। पण आज 6वा आणि 6व्या निमित्त आम्हाला सगळ्याला एकत्र करून हिंदू मुस्लिम बांधवांना एकत्र करून या ठिकाणी उपास सोडण्याचा कार्यक्रम रोजा इफ्तारचा कार्यक्रम त्यांनी घेतला, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो। या सोलापूर शहराला हिंदू आणि मुस्लिमची एकताच हीच खऱ्या अर्थानं आज गरज आहे। ज्या मोहम्मद पैगंबर शांतीचा संदेश दिला तसं सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये शांती, अमन, सर्वाला सुख असं मिळावं हीच ह्या ठिकाणी अल्लाह ताला ईश्वराला प्रार्थना करतो। आज या रमजान महिना सुरुवात झाल्यापासून सोलापूर शहरामध्ये तमाम मुस्लिम बांधवांनी राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव नांदण्यासाठी आज आमचे सहकारी माजी नगरसेवक सन्माननीय रियाजभाई हुंडेकरी व त्यांच्या परिवाराच्या वतीने या मोदी भागामध्ये रोजा इफ्तारीचं पार्टी या ठिकाणी आयोजित केला। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय चेतनभाऊ नरोटे, त्याचबरोबर युवक अध्यक्ष गणेशजी डोंगरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, त्याचबरोबर आमचे प्रवक्ते नागनाथजी कदम आणि खास आवर्जून उपस्थित असलेले या भागातील ज्येष्ठ नेते आमचे मित्र सुरेशजी आणि त्याचबरोबर आमचे माशाळे आणि उपस्थित सर्व बंधूंना, खरं या माध्यमातून दर वर्षाला हा रमजान महिना सुरुवात होतो आणि ज्या पद्धतीने हा रमजान महिना सुरुवात होत असताना वर्षातला एक एक महिना त्या ठिकाणी कमी होत जात आणि आज सोलापूर शहरामध्ये 40 डिग्री टेम्परेचर असताना एक मुस्लिम बांधवांनी एक शांततेचा प्रतीक म्हणून एक महिना त्यांनी हा उपवास या ठिकाणी साजरा करतात आणि त्या रमजान महिन्याच्या माध्यमातून सोलापुरातील तमाम हिंदू बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, यांना एकत्रित करून जसं पैगंबर साहेबांनी शांततेचा आणि समतेचा संदेश दिलेला होता, तो संदेश या सोलापूर शहरामध्ये अबाधित राहण्यासाठी, एक बंधुभाव टिकवण्यासाठी ही रोजा इफ्तार पार्टी रियाजभाई हुंडेकर यांनी आयोजित केला। त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। कारण नेहमी प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी मुस्लिम बांधव असतील त्या ठिकाणी कोणतेही धर्मभेद, जातभेद न मानता सर्वांना, आणि सोलापूर ही एक
शांततेचं प्रतीक म्हणून वर्षभर नांदावं या भावनेतून दरवर्षी करतात. हीच भावना आपण सर्वांनी घेऊन सोलापूर ही जसं क्रांतीवीरांचं शहर आहे तसंच शांतीवीरांचं शहर म्हणून नावाजलेलं आहे. आणि ह्या मुस्लिम बांधवांच्या या रमजान महिन्यानिमित्त सर्व तमाम मुस्लिम बांधवांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आज हुंडेगरी उनके परिवार की जानिब से रोजा इफ्तारी कार्यक्रम रखा गया। इस कार्यक्रम में सोलापुर शहर जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष हमारे दोस्त चेतन भाई नरोटे, माजी महापौर हेमगढ़ी साहब, मैनू भाई हत्तुरे, गणेश डोंगरे, शौकत पठान, हमारे टेकाड़े साहब और कदम, सभी हर जाति धर्म के लोग यहाँ मौजूद थे। एक जाति सोलो का यहाँ शहर सोलापुर में इस इफ्तार पार्टी की वजह से आज शुरू हुआ है। तो मैं ऐसी इफ्तार पार्टी सोलापुर शहर में होती रहे और मैं सभी हिंदू मुस्लिम भाइयों को रमजान ईद की शुभकामनाएं देता हूँ। शुक्रिया। फैमिली की तरफ से रोजा इफ्तारी का कार्यक्रम हमारे कांग्रेस पक्ष के अध्यक्ष चेतन भाई नरोटे इनके अध्यक्ष में रखा गया था। इस इफ्तारी पार्टी में हमारे माजी महापौर आरिफ भाई शेख, माजी महापौर हेमगढ़ी साहब, हमारे मैनू हत्तुरे, हमारे डोंगरे साहब, सभी लोग यहाँ पे एक जाति सोलो का एकत्र करने के लिए यहाँ पे इफ्तार पार्टी रखा गया है। और इंशाल्लाह हर मोहल्ले में ऐसा प्रोग्राम होना जरूरी है कि सभी लोग यहाँ पे एकत्र आकर आज हिंदू मुस्लिम भाई हमारे सब मिलकर इफ्तारी किया है। और आज जो इफ्तारी का एक मैसेज सोलापुर में जाएगा कि सब लोग मिलकर कर रहे हैं ऐसा, तो ऐसा अमन और शांति सोलापुर में रहेंगे। और मैं हुंडेगरी फैमिली को शुभेच्छा देता हूँ।